फक्त पावसाळ्यात मिळणारी आणि 100हून अधिक आजारावरती गुणकारी असणारी ही रानभाजी तुम्ही कधी खाल्ली आहे का? नसेल खाल्ली तर आजची रेसिपी खास तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. पावसाळ्यात मिळणारी ही करटुली, कंटुली किंवा वेगवेगळ्या भागामध्ये याला वेगवेगळी नावं आहेत. तुमच्याकडे याला काय म्हणतात ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा. तर ही भाजी फक्त पावसाळ्यात मिळते. तर या भाजीचं सेवन खूप जास्त आरोग्यदायी असतं, आपल्या शरीरासाठी फायद्याचं असतं. तर ही रानभाजी बनवण्यासाठी कढईमध्ये मी जिरे मोहरीची फोडणी घातलेली आहे. कांदा, थोडासा ठेचलेला लसूण घातला आहे आणि त्यामध्ये स्वच्छ धुवून अशा छोट्या छोट्या आकारातल्या फोडी करून घेतलेली करटुली घातलेली आहे. चवीनुसार मीठही घातलं आहे. 5 मिनिटासाठी एक वाफ घेतलेली आहे आणि बस आपली ही एकदम साधी सोपी अशी रानभाजी मध्ये छान शिजली आहे. याच्यामध्ये बेसिक फक्त हळद, लाल मिरची पावडर आणि थोडासा असा शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे. आपली ही साधी सोपी अशी रानभाजी, कंटोलीची किंवा करटुलीची भाजी तयार आहे. ही भाजी 100हून अधिक आजारावरती गुणकारी आहे, जसे की हृदयरोगावरती सुद्धा ही भाजी खूप जास्त फायदेशीर ठरते. त्यासोबतच डायबिटीज किंवा मधुमेहामध्ये शुगर नियंत्रित करण्यासाठी, रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी ही भाजी खूप फायदेशीर ठरते. तसेच वेट लॉसमध्ये सुद्धा ही भाजी मदत करते, कारण या भाजीमध्ये खूप जास्त प्रमाणात असं फायबर असतं. तर नक्की ही भाजीची रेसिपी ट्राय करा.